इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतोय। पूर्वी शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे। अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किनीकर यांच्यासमोर 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर झुंज देणारे भाजपचे माजी सभागृह नेते राजेश वानखडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे। बालाजी किनीकर हे शिंदे गटात असल्याने त्यांची कोंडी काढण्यासाठी ही व्यूहरचना केली असल्याची चर्चा शहरात आहे। 2009 मध्ये अंबरनाथ विधानसभा ही निर्माण होऊन मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षित झाली। तेव्हापासून 3 वेळा बालाजी किनीकर हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत। 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपची विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटली। त्यावेळी राजेश वानखडे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती। या निवडणुकीत बालाजी किनीकर यांना झुंज देत अवघ्या 1800 मतांनी वानखडे यांचा निसटता पराभव झाला होता। मात्र त्यानंतर झालेल्या 2019च्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाल्याने त्यांनी निवडणूक लढविणे टाळले। 1.5 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांना सोडत बालाजी किनीकर यांनी शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला। एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतला जाणाऱ्या पहिल्या 7 आमदारांमध्ये बालाजी किनीकर यांचा सहभाग होता। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बालाजी किनीकर यांची शिवसेना खनिजदार म्हणून नेमणूक केली। सद्यस्थितीत बालाजी किनीकर यांच्यासमोर कोणतेही आव्हान दिसत नसतानाच शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, भाऊ म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपचे माजी नगरसेवक राजेश वानखडे यांना सकाळी मातोश्री निवासस्थानी नेते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला। राजेश वानखडे आदरणीय उद्धव साहेबांना राजेश वानखडे यांचं आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। तर उल्हासनगरचे नगरसेवक विरोधी पक्ष नेते आज त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांचं स्वागत आगमन होत आहे। राजेश वानखडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजेश वानखडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन आला रे कौन आला, शिवसेनेचा वाघ आला। अरे कौन आला रे कौन आला, शिवसेनेचा वाघ आला। तुम्ही एक मिनिट जरा शांतपणे ऐकून घ्या। राजेश वानखडे आपलं मनोगत व्यक्त करतायत, त्यांना बोलू दे ना। पत्रकार मित्र तुमचं मनोगत पक्षात येतं। आज आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतोय। पूर्वी शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे। तुमच्या भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या, त्या म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय। काही जण आता भटकंतीला गेलेत बाहेर, अर्थात त्यांना परत काही घरात घेणार नाहीये, बरोबर आहे। कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्यांना पुन्हा काही खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही। माईक येतोय आवाज? तुम्ही थोडे शांत राहिलं तर माईकचा आवाज येईल। राजेशजी, तुमचं मी स्वागत करतोय। आणि तुम्ही मध्ये म्हणालात आता की सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आलात, म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की
शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पक्षात मिळत नाही. म्हणूनच तुम्ही बोललात की आज मला परत घरात आल्यासारखं वाटतं. आणि हेच आपल्या शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आहे ना, आज मेरे पास ये है, आज मेरे पास वो है, आज तुम्हारे पास क्या है. तर आपल्याकडे या शिवसैनिकांची माया आहे, प्रेम आहे आणि एक जिद्द आहे. बाकी सगळे काय होतं बघा की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात, पण एक आपुलकी, माया, प्रेम, जिद्द, हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही. आणि म्हणून तुम्ही परत आपल्या घरामध्ये आलेला आहात. लढाई म्हटलं तर फार मोठी आहे, पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे. लढाई फार सोपी आहे, कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला की मग त्याच्यासमोर कितीही पहाडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही. आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले, खोके देणारे, खोके घेणारे, आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे. आणि जास्त मोठं भाषण करणार नाही. मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे. भाषण करा. 23 जानेवारीला नाशिकला या. नाशिकला या. आपण 22 तारखेला तिकडे काळाराम मंदिरात जातोय. त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहतंय अयोध्येमध्ये. अभिमान आहे आपल्याला, आनंद आहे, कारण यासाठी केला होता अट्टहास. कितीतरी कारसेवकांनी रक्त सांडले, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले, सोचले, अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे, बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून जे एक स्वप्न होतं ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होतंय. कोर्टाला सुद्धा 25-30 वर्ष लागली, कारण मधल्या काळामध्ये आपल्या युतीचं सरकार येऊन गेलं. वाजपेयीजी पंतप्रधान होते, त्याच्यानंतर हे 5-7 वर्ष म्हणजे अजूनही आहेच थोडे काळ, पण वेगळा कायदा नाही करू शकले. कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच, पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत. कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे, राम हा माझा पण आहे, राम हा सगळ्यांचा आहे, यांचा आहे, त्यांचा आहे, तुमचा आहे, आमचा सगळ्यांचा आहे. आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. ते वेगळे स्थान आहे. आणि तिथे आपण काळाराम मंदिरात जाऊन रामदर्शन घेणार आणि गोदाकिरी आरती सुद्धा करणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी आपली सभा होणार आहे. तर सभेला सगळे या, मग तेव्हा मला बोलायचं तर मी बोलत. आणि 13 तारखेला मी मुद्दामून कल्याण लोकसभा मतदारसंघात 13 तारखेला भाषण करायला नाही येणार. 13 तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल. आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभेप्रमाणे शाखा भेटी करणार आहे. काही शाखा जे ठरवलं जातं ते जाहीर केलं जाईल. सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.